तर मित्रांनो हे बघा पूर्ण दगड दगड आहे। तर काही हौशी लोक आहेत असं दगड जाऊन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतात आणि बघा पूर्ण सेफ्टी म्हणजे दूर दूर बसलेलो आहेत। मग त्याच्याने काय होतं या पाण्याचा हा जो प्रवाह म्हणजे आपण म्हणू शकतो की काय म्हणतो क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते आणि काहीतरी दुर्घटना घडते। तर असे हे सेल्फी पॉईंट असतात ना, इथं जायचं चुकून प्रयत्न नाही करायचा। हा असो हे दूर आहे। हा बघा किती जोर आहे, तुम्हाला आतमध्ये सहज ओढू शकतो समुद्र। खायला काय मिळत नाही। 1 किलो हे फरसाण आणलं आणि आता हा मुरमुरे आणलेले आहेत आणि 1 किलो तांदूळ का कोणत्या अँगलने यांनी 1 किलो तांदूळ आणले मला माहित नाही, पण 1 किलो तांदूळ मित्रांनो हा तांदूळ तुम्हाला दिसतोय का? हा बघा हा जरा दिसतोय ना, हा 1 किलो तांदूळ त्यांनी घेतला। आता मित्रांनो मी त्यांना सांगितलं तुम्ही बाजार करून आणा, तुम्ही तांदूळ घेऊन टाका। त्यांनी 1 किलो आणलं, तो 1 किलो आम्हाला पुरवायचा आहे 2 दिवस, सकाळी संध्याकाळी। आता तुम्ही मला हिशोब करून सांगा, आम्ही आहेत 5 जण ना, तो तांदूळ किती वापरावा लागेल? पावशेर फरसाण एवढं बोर आहे, पाहिलं का एवढं बोर। आंबट आहे, चांगलं आहे। हे बघा पूर्ण इथं घाण केलेली। अरे बाबा पायसा म्हणून चाला लागतो। आणि हे बघा हे पूर्ण दगड पडलेली। हे आमची मित्रमंडळी यांना फक्त वॉर्निंग दिली, माझी वॉर्निंग ऐकून लगेच रिटर्न आले, कारण हे ऐकत नव्हते, तिकडं बसलेली होती, मी त्यांना इकडं आणलं। कसं असतं मित्रांनो, प्रत्येक ग्रुपमध्ये ना एक समजदार माणूस ठेवावा लागतो। तो समजदार माणूस मी, कारण काय माहिती आहे का, हे सर्व तरुण मुलं आहेत हो, हे होत असं। चला मित्रांनो इथे येऊन थोडी निराशा झाली, बहुधा किल्ला लॉक आहे। अरे बापरे, हा रस्ता नाही आहे ज्या रस्त्याने आपण यायला पाहिजे। अच्छा किल्ला खूप छान आहे, किल्ला बंद आहे, त्याला डोर ओपन होत नाही का? असं म्हटलं तर हा चर्च आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याच्या बॅक साईडला पण ते बरंच काय दिसते, जबरदस्त आहे हे बघा। हे एक चर्च सारखं आहे, हे तुम्हाला दिसत असेल। शिल्लक नाही, बरेच वर्षापासून असंच होतंय आपल्या गणपतीपासून। नाही पूर्वी असं मासे वगैरे राहायची का इथं? राहायची। आता दिवसेंदिवस कमी झाली। ठीक आहे, चले का? चालेल धन्यवाद। तर मित्रांनो हां यूट्यूब तर पहिले मासे वगैरे या जागेवर भरपूर राहायची, पण आता मे महिन्यातच असं काका वगैरे सांगत होते। तर मित्रांनो असं गड किल्ल्यावर असं अरेंजमेंट करून घ्यावं लागतं। आणि हे कॅटस लाईनमध्ये यांना या गोष्टीचा अनुभव आहे, कसं टाकायचं, कसं मिक्स करायचं, मित्रांनो हा किल्ला आहे महाराष्ट्राच्या कोकण भागात। कोकणात एक गाव आहे कोल्हई। कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एक भूशिखरावर जवळपास 100 मीटर उंच टेकडी आहे आणि ह्या टेकडीवर आहे उत्तम कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार असलेला हा किल्ला। या ठिकाणाला मारो द चौल म्हणजेच चौलाचा डोंगर असं पोर्तुगीज म्हणत असे। किल्ल्याच्या पायथ्याशी एक कोल्हई गाव वसलेले असल्याने याच गावावरून या गडाला कोल्हई किल्ला असं नाव पडलं। मित्रांनो कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे। मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे। या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे। याच खाडीवर रेवदंडा येथे सायवाचा पूल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडी मार्गाने जोडले गेले आहेत। कुंडलीच्या खाडीच्या मुखाजवळ उत्तर बाजूला रेवदंडाचा किल्ला आहे, तर दक्षिणेला कोल्हईच्या गावाजवळ कोल्हईचा किल्ला आहे। नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील। आज मी आलो एक काका काय नाव किल्ल्याचं? कोर्लाई किल्ला। विषय असा झाला, आम्ही अलिबागला जाणार होतो, पण अलिबागला उजेड झाला नव्हतं, बीच होता, तर आम्हाला तिथं काही इंटरेस्ट वाटला नाही। तर अलिबागहून आम्ही काशीत बीचला जाताना कोर्लाई हे गाव दिसलं। तर मित्रांनो हे गाव आहे ना, हे बघा किती सुंदर गाव आहे, तुम्हाला दिसत असेल। हा माझा मागं हा किल्ला आहे, हा तुम्हाला दिसतोय का? हा किल्ला आहे, हा किल्ल्यावर आपण जाणार आहोत। पण इथलं जे सुंदर वातावरण मला दिसलं ना मग अशी, हे बघा हा समुद्र आहे, पूर्ण समुद्र आहे आणि हा इथं ही पूर्ण जागा आहे। आता ही जी जागा होती मित्रांनो, स्थानिक जे काका मला भेटले ते बोलले की ह्या जागेवर मासे वगैरे ना, मासे वगैरे इथं ते वाद घालत होते, पण आता या जागेवर काहीही शिल्लक नाही। बरेच वर्षापासून असंच होतंय, आपल्या गणपतीपासून
नाही नाही नाही, पूर्वी असं मासे वगैरे राहायची का इथं? हा राहायचे राहायची, आता दिवसेंदिवस कमी झाली. कमी झाले. ठीक आहे, चले का? चालेल चालेल, धन्यवाद. तर मित्रांनो, YouTube आले, हां यूट्यूब. तर पहिले मासे वगैरे या जागेवर भरपूर राहायची, पण आता मे महिन्यातच असं काका वगैरे सांगत होते. तर हा बीच आहे, खूप सुंदर आहे. थोडं आपण या जागेवर फिरणार आहोत. थांबा रे, थांबा की. हे बघा, खूप सुंदर वाटतं इथं आल्यावर. हा या गावाचा खूप सुंदरसा हा परिसर आहे. ही झाडं वगैरे तुम्हाला दिसत असेल, हे बघा. इथून आपण खाली जायचा प्रयत्न करू. एक गोष्ट चुकीची वाटते मला, हा जो कचरा आहे ना, हा बहुतेक मुंबईमधून येत असेल. हे बघा, या बीचवर पूर्ण कचरा झालेला आहे. नशिबवान आहेत. हे पण नशिबवान आहेत. हे पण येत मजा करतायत. आणि ही एक नाव चालली तिकडं. हे पाणी आता इथं पर्यंत चढणार आहे. म्हणून तुम्हाला पांढरा दिसतोय. काय करता, काय करतोय? हे बघा, ही नाव असं त्यांनी ओढून आणली आणि ते गेले आता त्यांच्या कामाला. काय सुंदर वातावरण आहे, पाहिलं का? तर पाणी पाहिलं मित्रांनो. आता पाणी वरती चढतंय, इथंपर्यंत चढू शकतं असं ते म्हणतायत. पाणी समुद्राचं पाणी वगैरे चढतंय. तर मित्रांनो, सकाळी सकाळी ना वातावरण एवढं गार आहे, तर अजून पण सूर्य उदय झालेला नाही आहे. म्हणून अंधारात हा मी व्हिडिओ घेतोय. इथलं वातावरण बघून ना खूप छान वाटलं. इथं बघा, एक भल्लीशी मोठी टोकरी म्हणू शकतो, ती पडलेली आहे. हे समोरून पाहिलं ना, थोडी मोठी दगड आहेत. हे बहुतेक ना, हा तुम्हाला दिसतोय का वरचा डोंगरचा हा एक भाग असावा, कारण तर ते लाट धडकून तो विभक्त झाला असावा. हे दगड बघणार होतो आपण. मित्रांनो, पाहू शकता, हा पूर्ण कचरा आहे. मच्छीमारांच्या जाई आहेत वगैरे, हे सर्व समुद्रातून वाहून येत असतील आणि हा वाहून आलं ते सर्व इकडे जमात होत असेल. इकडून चढू. अरे बाप, कसा कचरा आहे बाप. पूर्ण मच्छीमारांच्या जाई वगैरे तिकडे बघू शकतो तुम्ही. ही सर्व मच्छीमारांची जाई आहे. ही बघा, ही सर्व जाई आहे. अरे काय मॅटर झाला माहिती का, DSLR आहे ना, त्याच्या बॅटरी काय आतमध्ये राहिल्या, फक्त DSLR घेऊन आलो मी. तिथं गाडीमध्ये, कारण फोटो घेतला असता तुमने साडी खतरनाक. लोकेशन फोटो पाहिजे आम्हाला. फोटो नाही यावं, प्रिंट करताना फोटो नावचे ना बॅटरी फोटो काढून बॅटरी काढण्यापासून मोबाईल मग. हे बघा, पूर्ण इथं घाण केलेली. अरे बाबा, पायसा म्हणून काढा लागतो. आणि हे बघा, ते पूर्ण दगड पडलेली. हे आमची मित्रमंडळी, यांना फक्त वॉर्निंग दिली. माझी वॉर्निंग ऐकून लगेच रिटर्न आले, कारण हे ऐकत नव्हते. तिकडं बसलेली होती, मी त्यांना इकडं आणलं. कसं असतं मित्रांनो, प्रत्येक ग्रुपमध्ये ना एक समजदार माणूस ठेवावा लागतो. तो समजदार माणूस मी, कारण काय माहिती आहे का, हे सर्व तरुण मुलं आहेत. हो, हे होत असं. चला. अरे बापरे, अरे दगड पाहिला का, आला का नाही खाल.
तर मित्रांनो हे बघा पूर्ण दगड आहे. तर काही हौशी लोक आहेत असं दगड जाऊन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतात आणि बघा पूर्ण सेफ्टी म्हणजे दूर बसलेलो आहेत. मग त्याच्याने काय होतं या पाण्याचा हा जो प्रवाह म्हणजे आपण म्हणू शकतो जी काय म्हणतो क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते आणि काहीतरी दुर्घटना घडते. तर असे हे सेल्फी पॉईंट असतात ना इथं जायचं चुकून प्रयत्न नाही करायचा. हा असो हे दूर आहे. हा बघा किती जोर आहे तुम्हाला आतमध्ये सहज ओढू शकतो समुद्र. मित्रांनो समोर तुम्हाला मच्छीमार बोट दिसते समोर तुम्हाला दिसत असेल आणि हा बघा कसला सुंदर किनारा आहे. इकडे पण एक मच्छीमार बोट दिसते छोटीशी आणि वरती हा किल्ला. मोठे दिसत आहेत ना याच्यावर मासे वगैरे ते वाद घालायचे पण ते म्हणतात सध्या आता मेच्या महिन्यात आता नाही आहे. तर यांच्यावर पण आता मित्रांनो एक प्रकारे संक्रांत आपण म्हणू शकतो एक दुष्काळाचा परिणाम दिसतोय. जानेवारी व्हिडिओ मेचा महिना म्हणते नाही मेच्या महिन्यात येतात मासे असं त्यांचं म्हणणं आहे. असं म्हणलं आता नाही आहे सर त्यांच्यावर बी असा प्रकार झालेला आहे. ही गाडी आहे गाडीवर आता आम्ही बसणार आहोत पायदळ पण. हळू चालवून चढणार नाही सीएनजी वर आहे लावडे बस लावा सर सर लावडा घ्या सर एक नाही फोटो मित्रांनो त्या गावापासून या किल्ल्याला यायला इकडं एक रस्ता आहे हा तुम्हाला दिसतोय का. हा रस्ता आहे थोडासा रिस्की रस्ता आहे ज्या चांगली गाडी वगैरे वरती येते थोडा रिस्की रस्ता आहे डांबरी आहे. जर कोणा चांगली गाडी येत असेल बिंदाच्या रस्त्याने यायचं. इकडे काहीतरी एक दीपस्तंभ वगैरे काहीतरी आहे. हा दीपस्तंभापर्यंत इथं रस्ता येतो आणि बहुतेक इकडून वरती आता किल्ल्यावर जायला रस्ता आहे. आपण वरती चढणार आहोत. तर चला तर माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे जाऊ नका ठीक आहे. इथं बाहेर खायला काय मिळत नाही. 1 किलो हे फरसाण आणलं आणि आता हा मुरमुरे आणलेले आहेत आणि 1 किलो तांदूळ का कोणत्या अँगलने यांनी 1 किलो तांदूळ आणले मला माहित नाही पण 1 किलो तांदूळ मित्रांनो हा तांदूळ तुम्हाला दिसतोय का. हा बघा हा दिसतोय ना हा 1 किलो तांदूळ त्यांनी घेतला. आता मित्रांनो मी त्यांना सांगितलं तुम्ही बाजार करून आणा तुम्ही तांदूळ घेऊन टाका. त्यांनी 1 किलो आणलं तो 1 किलो आम्हाला पुरवायचा आहे 2 दिवस सकाळी संध्याकाळी. आता तुम्ही मला हिशोब करून सांगा आम्ही आहेत 5 जण ना तो तांदूळ किती वापरावा लागेल पावशेर बस भरपूर झालं. चला पाण्याची बाटली कोणाकडे कांदे आणले का. कांदे आहे का 2-3 कांदे बी आहे पण टाकणार कुठे त्याला. अरे पिशवी हा ती पिशवी घ्यावं लागेल नाही का. कांदे घ्या ही पिशवी कांदे खाली पडले बा कुठे या कोपऱ्यात आहे का. ते 4च कांदे आणते रे. किती एक खिचडी बनवायला किती कांदे लागतात. येत नाही 2-3
हा माझा मागे समुद्र तुम्हाला दिसत असेल. इथं बोर आहेत बघा मित्रांनो, पिकलेली बोर आहे. हे तुम्हाला दिसतंय का? हा भाऊ, इथं बोर आहे, बोराचं झाड आहे, खूपच पिकलेलं आहे. एवढं बोर आहे, पाहिलं का? एवढं बोर. आंबट आहे, चांगलं आहे. दिसत आहेत. एवढी बोर जमा केली मी. मित्रांनो, कंटिन्यू माझ्या व्हिडिओमध्ये राहा. आपण आज किल्ला बघणार आहोत. मित्रांनो, इथे येऊन थोडी निराशा झाली. बहुधा किल्ला लॉक आहे. अरे बापरे, हा रस्ता नाही आहे, ज्या रस्त्याने आपण यायला पाहिजे. अच्छा, किल्ला खूप छान आहे, पण चढून जावं लागलं बहुधा आपल्याला. किल्ला बंद आहे. त्याला डोर ओपन होत नाही का? हा रस्ता कुठं जातो? कॉन्टॅक्ट हा रस्ता कुठं जातो? हे बघा. ए, थांब, फेकू नको ते पडल खाली. आता हा रस्ता कुठं जातो काय माहिती? तिकडून रस्ता बंद होता, आहे का? तिकडून रस्ता आहे वाटतं. तुम्ही गुप्त रस्ता नाही, खाली बघा बरं, खाली गुप्त हे काय ना त्यांचं. एकूण रस्ता आहे. एकूण चढायचा प्रयत्न, मागे सर काय एकूण चढायचा प्रयत्न करू. असे क्रॉस पाय. अरे बापरे, गवतावर ना पाय स्लिप. असं ठेवा. एक चुकीचं वाटलं मला. इथं घाण बघा किती केलेली आहे. अरे बापरे, बाटल्या काय, बिस्लरीच्या बाटल्या तर बरं वाटते, पण त्याच्या पलीकडं काय नको, दारू वगैरे असल्या काही गोष्टी. हे बघा, पण आमच्या लोकांनी जो गोळा केला असेल मावळानी, चांगली गोष्ट आहे. हे बघा, पण हा बुर्ज बघा, तिथं खिडकी पण आहे. तुझं काय करायचं आहे? याचा व्हिडिओ घ्यायचा, ठीक आहे? हे कॅमेरा शाल श्रीफळ देऊन. मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथला नजारा खूप जबरदस्त आहे. हा समुद्र आहे, हा रोड आहे या किल्ल्यावर येण्यासाठी. अजून वरती आपल्याला चढावं लागणार आहे. किल्ला असा टप्प्याटप्प्यावर 1 2 3 4 5 6. इकडून आतमध्ये एंट्री करू आपण. इथून जबरदस्त राव का किल्ला बनवलेला आहे, खतरनाक. एवढं तुम्ही जसं पुढं आले ना तसं वैभव दिसतं आपल्या या किल्ल्याचं, जबरदस्त. अरे बाबा, माझी सेल्फी स्टिक मगाशी तुटली म्हणून ते तेवढं दाखवताना प्रॉब्लेम येईल. पण हे बघा मित्रांनो, काय जबरदस्त आहे राव. मित्रांनो, इथून एंट्री केली, आता सरळ वरती जाणार आहेत. त्याच्या पलीकडं पण असाच एक कमान आहे. ही 3री किंवा 4थी कमान मी पाहिली, ती 5वी किंवा 6 असेल. इथं जावं लागेल. मित्रांनो, मगाशी आम्हाला भूक लागली तर ते फरसाण आहे, मुरमुरा आहे, आणि हे बघा आम्हाला पेपर नव्हता आमच्याकडे. पेपर चालू दुष्काळ होता म्हणून आम्ही छोटा कागद आणलेला आहे. तर मित्रांनो, हा कांदा आम्ही आणलेला आहे. हा कांदा नाशिकचा प्रसिद्ध आहे. तर आम्ही साधा सुद्धा कांदा खात नाही. अरे जास्त पडून धुळ्याचा आहे, त्याची नाशिक मध्ये गिनती नाही खाली एवढं 1 किलो अर्धा ठीक किलो आहे, हा खाल्लं ना. कांदा आम्ही आणलेला आहे. हे बघा आहे, पहिले त्याला मेन्शन करा. मित्रांनो, असं वाटतं ना जसं अर्ध पोतं खाली ते टाकतात, अर्ध पोतं समजू आपण. धरता आला पाहिजे. तर असं- मित्रांनो, असं थोडं या भेटचं नाव तुम्ही काही देऊ शकतात. आता ते बनवणार त्यांच्या रेसिपीनुसार. आता हे फरसाण कोणत्या कंपनीचं फरसाण आहे? कृष्णा भाऊ कृष्णा. मध्ये मार्केटिंग का बघताय लोकांची. टाका चला. हे पैसे दिले का? नाही फुकट दिलं का? काय देणार आहे ते? तर मित्रांनो, असं गड किल्ल्यानं असं अरेंजमेंट करून घ्यावं लागतं. आणि हे कॅटस लाईनमध्ये यांना या गोष्टीचा अनुभव आहे, कसं टाकायचं, कसं मिक्स करायचं. हा, इथं कसं टाकायचं, कसा आवाज काढायचा. आवाज काढायचा. कांदा कोण फोडल? तर मित्रांनो, याला गावराम पद्धत म्हणतात. असं फोडायचं बघा हाताने. हा बघा, वर एक दणका दिला ना
हे बघा ही असं सिस्टीम असं 1/2 करून घ्या. याला हाताने कांदा फोडला मित्रांनो, तो कांदा स्वाद येतो, तुम्हाला माहिती आहे का? आणि चला आता जवळ या सगळेजण. वरची सालं काय काढायची नाही, असा त्यांचा नियम असतो. तर मित्रांनो हे झाले भेट लगेच, असं 2 हात मारले ना तर ही भेट झाली मित्रांनो. बघा तुम्ही, चालू करा. तर आता अध्यक्ष येते यांनी भेटचं आयोजन केलं, त्याबद्दल मंडळ आभारी त्यांचं. आता ही अजून एक वेगळी पद्धती आहे, म्हणजे खाली वर कोणा आणणे वाल नको मग. अजून परत बघू. नाही भरपूर जास्त होते पडताना मुरमुरे एवढं संपलं बाहेर बघतो, विषय एवढा आहे. मुरमुरे सापडत नव्हते म्हणून आपण तर मित्रांनो आता व्हिडिओ बंद करा. ऐका ना. आपण खाऊन घेऊ. थोडं नाश्ता घेतो, तुम्ही पण ब्रेक घ्या. थांबा, माझ्या चेहरा दिसतो का इकडून अंधारात? थोडा नाश्ता करतोय, तुम्ही पण ब्रेक घ्या. कारण काय माहिती आहे का, हे बेडसर खाऊन जाते, मला काय राहणार नाही. मित्रांनो हा तो दरवाजा आहे, हा नंतर बंद होत आला असेल बहुतेक, त्याला बंद करण्यात आलेला आहे. पण इथे लिहिले धूम्रपान व बद्धमान करण्यास सक्त मनाई, हे आमच्या गड किल्ल्यांवर हे कंपल्सरी असतं, कोणी आढळले त्यावर कारवाई होती. हा बघा, इकडून आलो, आता वरती एंट्री करणार होतो आपण. याच्या भिंती आहेत, तुम्हाला मगाशी सांगितलं, इथून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावर बाण किंवा बंदुकांचा मारा करण्यासाठी होतं. तसं वरच्या भागावर आलो ना मित्रांनो, अजून एक कमान दिसते तुटलेली आहे. बहुधा इकडून चढू आपण, ही पायरी असावी, पण तुटल्या पायऱ्या. अरे वा, अतिशय सुंदर असं या किल्ल्याचं हे अवशेष राहिलेले मित्रांनो. हे बघा, एक मिनटं, इथे तोप अतिशय महत्त्वाची आहे. हे बघा केवढी तोप आहे मित्रांनो, ते पण चक्क समुद्रावर मारा करण्यासाठी. हे बघा जबरदस्त आहे. समोर ती होडी दिसते का, तिकडून जर शत्रूने जर वार केला असेल, ही तोप लगेच उडवून टाकायची. जबरदस्त राव, एवढा छान किल्ला आहे हा. तुम्ही फोटो घ्या. तर मित्रांनो हे बघा, तर इथं अजून एक कमान लागलेली आहे. मित्रांनो हे बघा, ही त्याची दुसरी कमान. आता माझा मागचा जो परिसर आहे हा पण असाच आहे. बहुतेक हा परिसर असं तिकडं लक्ष देण्यासाठी आजूबाजू भिंतीचा आपण म्हणतो सेफ्टी वॉल ती असू शकते. आतमध्ये एंट्री करू. अरे बाप, जबरदस्त किल्ला आहे, क्या बात आहे. ही एक पहिली कमान, हे दुसरी कमान, हे आजूबाजूचे बुरुज. हा बुरुज पण पडून गेला आणि हा पण बुरुज. मित्रांनो हे बुरुज होते म्हणून कोणताही किल्ला वाचायचा. हे बघा, इथून लक्ष ठेवता येतं ते बाहेर शत्रूंवर. इथून तुम्ही बंदूक किंवा बाण वगैरे मारू शकत होते किंवा शत्रूंवर लक्ष देता येत होते. हीच ती जागा. हे बघा केवढा कडा वरून कोसळलेला आहे. मित्रांनो कधी याच्यावर चढायचा प्रयत्न करू नका, हे तुम्हाला रिस्क होईल. हा पण तोच आहे तिकडचा बुरुज. आणि हे बघा दुसरं कमान, जबरदस्त राव. असं म्हटलं तर हा चर्च आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या बॅक साईडला पण ते बरंच काय दिसते. जबरदस्त आहे हे बघा, हे एक चर्च सारखं आहे. हे तुम्हाला दिसत असेल. जबरदस्त काम आहे इकडे केलेलं. इकडून आतमध्ये बराच रस्ता आहे.
बघणार आहोत आपण. दरवाजा आहे, एंट्री आहे, जबरदस्त. हे बघा पाण्याची बॉटल कोण ठेवले काय. नमस्कार काका, मी म्हटलं कोण आला काय माहीत. हे बघा इकडून आतमध्ये एंट्री करू आपण. इकडून थोडं एंट्री करू. खूप मोठा आहे बुरुज बघा, किती चांगले आहेत, उद्ध्वस्त झाले आहेत. इकडून तोफांचा मारा झाला असे म्हणून उद्ध्वस्त झाले बघा. इकडून पण जबरदस्त वरती चढू. अरे बापरे, किल्ला खतरनाक या, जबरदस्त. हे बघा केवढ्या तोफा आहेत. अरे बाप, एक से बढ़कर एक तोफ आहे बघा. इथं एक तोफ आहे, इथंही बघा. असं वाटतं ना समुद्रावर मारा करण्यासाठी या तोफा असतील. जबरदस्त. बघा जबरदस्त तोफा आहेत. हे बघा इकडे एक तोफ आहे, इकडे बघा ही तोफ जबरदस्त. इथं काय लिहिलं आहे, 1700 काहीतरी लिहिलं आहे मित्रांनो. आणि पुढे गेल्यावर हा किल्ल्याचं पूर्ण वैभव आहे. जबरदस्त डायरेक्ट, क्या बात आहे. माझ्या आयुष्यात मी पहिले एवढा जबरदस्त किल्ला बघितलेला मित्रांनो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पूर्ण हॉल वगैरे. हे बघा रस्ता खाली उतराय, रस्ता कसं आहे हे पाहिलं का. काय खतरनाक किल्ला आहे हा, जबरदस्त किल्ला मित्रांनो. हे बघा आतमध्ये तुम्हाला दिसणार आहे, जबरदस्त. महादेवाची पिंड आणि वरती आपण तोफा बघणार आहोत. इकडे हे तुळस. अरे काय जबरदस्त आहे. इथं काय लिहिलं आहे मला माहीत नाही. इकडे चक्क भुयार बिहार दिसत आहेत. हे बघा जबरदस्त किल्ला आहे मित्रांनो. कसला रूम आहेत, एकदम रहस्यमय, एकदम खोल दिसते डायरेक्ट. अरे बाप, याच्यात पाणी आहे जबरदस्त, वरून पाणी येत असेल. क्या बात आहे. अरे बापरे, एकदम जबरदस्त किल्ला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हे बघा इकडून एंट्री आहे, जबरदस्त किल्ला आहे डायरेक्ट. जसं आपण येतो ना मित्रांनो पुढं, तसा किल्ला हा रहस्यमयी होत जातो. हे बघा इथं पण 2 बुरुज आहेत. जबरदस्त हा किल्ला आहे मित्रांनो. जवळजवळ 3 किंवा 4 एक कमान लागल्या. आणि बघा इथं अजून खोलगट इथं हा भाग आहे. इकडं पाहिलं ना खाली समुद्र जे हा दिसतो तुम्हाला, अथांग असा हा समुद्र आहे. इथून वरती चढायचा प्रयत्न करू. वरती तोफ वगैरे दिसते मला. हे बघा वरती बापरे, जबरदस्त, क्या बात है. अरे बापरे, पाहू शकता मित्रांनो, हे पूर्ण तोफा वगैरे तुम्हाला दिसत आहेत का. वरती तोफा आहेत 2, तर पूर्ण सजवलेले. याचं वैभव त्यावेळी कसा असेल, जबरदस्त म्हणू शकतो मी. इथं मला मंदिर दिसत आहे, तुळस झाड. हे बघा, अरे वा, सुंदरसं मंदिर आहे. क्या बात आहे.
थोडं दर्शन घेऊ. जय महादेवा. हे बघा सुंदरशी इथं पिंड आहे आणि हे सुंदरसं इथं मंदिर आहे. इकडं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो मगाशी इथं आम्ही नाश्ता केला. इथं काही आम्ही घाण ठेवली नाही, कारण आमचा गडकिल्ले प्रेमी जो असतो ना तो असले आम्ही घाण कधीच करत नाही किल्ल्यावर. तर आम्ही नाश्ता केला फरसाण आणि मुरमुरे तेवढं खाल्लं. आता वरती जाणार हे जबरदस्त आहे का ना, हॉलिवूडसारखं आहे, जबरदस्त राव. सलाम त्या मावळांना, त्यांनी त्यावेळी किल्ले वगैरे असले खतरनाक बनवले होते. माझी सेल्फी स्टिक तुटली म्हणून मी हाताने शूट करतोय, कारण काय आता आयत्या वेळी धोका दिला बोलणार काय. तसं माझ्याकडे झूम लेन्स वगैरे आहे, मी दुरून हे सर्व शूट करू शकतो, पण मला वाटतं की मी गोप्रोने जे शूट करावं. अथांग हा समुद्र मित्रांनो बघू शकतो तुम्ही. हे बघा हे समुद्र तुम्हाला दिसतोय का? छोट्या छोट्या गाड्या आहेत तुम्हाला दिसतात का? त्या गाड्या बघा किती छोट्या आहेत, माझ्या हाताजवळ तुम्हाला दिसत असतील. फार छोट्या छोट्या गाड्या आहेत, जबरदस्त आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय शिवराय, जय शंभूराजे.